चला तर आज थोडंसं ऊन आलं होतं म्हणून मी म्हणले चला तुळस थोडी उन्हात ठेवूया, कारण की झाडांना ना उन्हाची सुद्धा गरज असते, सूर्यकिरणाची सुद्धा गरज असते. हे आता मला जास्त पटलं आहे, कारण की माझी तुळस तर फ्रेश दिसते मला, पण ती माती ना थोडीशी अशी वेगळीच झालेली आहे, थोडी व्हाईट पडले, अशी थोडं असं बुरशी टाईप मला वाटायला लागलं. तर मी म्हणले हे काय व्हायला लागले, मला असं वाटलं की पाणी बरोबर भेटतं आहे पण तिला ऊन मिळत नाही म्हणून हा सगळा प्रकार आहे. चला तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? आय होप सगळे छान मजेत असतील आणि बाप्पाच्या कृपेने सगळे छान असू दे. तर आज मी खूप लेट उठली आहे आणि त्याच्यामुळे आता काही सुचत नाही आहे ब्रेकफास्ट करायला. तर मी चला आज आपण तर चाय पावचा ब्रेकफास्ट करूया, म्हणून मस्त असे पाव ऑर्डर केले आणि छान ब्रेड मस्का पावचा असा मी नाश्ता केला. तर आता हे डस्टबिन बॅग मी तुम्हाला का दाखवते माहिती आहे का, कारण की ह्या डस्टबिन बॅगला ना असं फ्लेवर आहे. फ्लेवर म्हणजे त्यांना लेमन ऑरेंज असे फ्लेवर म्हणजे स्मेल येतं, फ्रेग्रन्स येतो त्यांना. तर मला खूप छान वाटलं. मी चला आता डस्टबिन बॅग लावताना खूप फ्रेग्रन्स येईल आणि सिरियसली जेव्हा मी डस्टबिन बॅग लावली ना तर खरंच असा लेमनचा स्मेल फ्रेग्रन्स थोडासा येत होता. आता ही पेन्सिल आम्ही नेहमी मागवतो, कारण की आमच्याकडे बॉक्स ना बॉक्स पडले तरी आम्हाला पेन्सिल हवे असतात. चला तर मस्त चहा घेतला आणि आता मी पटापट लंच करणार आहे, बनवणार आहे, कारण की महत्त्वाचं काय आहे आपलं पहिलं टिफिन बाबा. चला तर आज मी मस्त लंचला वालाची भाजी आणि अशी मस्त करडीची गावरण भाजी बनवली होती. आता ह्या गावरण भाजीला ना वरतून जर लसणाची फोडणी केली आणि झाकण लावलं ना, आहा ती काय अप्रतिम होते. तुम्ही ट्राय करा, जर तुम्ही बनवत असाल तर हे तुम्हाला माहीतच असेल. आणि आत्ता काय मला लेट तर ऑलरेडी झालं होतं, आंघोळ राहिली होती. मी चला वेळ आहे तर आपल्याकडे चला आज फेस पॅक लावून बघूया. आणि मी माझा नेहमी जो काही मी फेस पॅक वापरते, म्हणजे मी हा घेतला होता तो ह्याचा फेस पॅक. ओके, हा तर मग मुलेटीचा फेस पॅक आहे आणि त्यामध्ये हळद आणि थोडंसं दूध टाकून मी हा असं लावून घेते. चला वेळ भेटला होता म्हणून हे कामं केले आणि 15-20 मिनटंच ठेवणार आहे आणि मस्त मी आंघोळ करून घेणार आहे. चला तर आता संध्याकाळी मी मस्त अशी बटाट्याची भाजी बनवली होती, कारण की मी नंतर काही शूट केलं नाही, थकली होती म्हणून झोपून घेतलं, थोडा आराम केला. आणि संध्याकाळी अशी बटाट्याची भाजी आणि अशी वांगी फ्राय. तुम्हाला अशी फिश फ्रायसारखी वांगी फ्राय आवडतात का? मला खूप आवडतात. गरम गरम भात आणि ही फिश फ्राय किंवा चपाती खूप छान लागते. मग काय असं छान मेकअप करून असं बोलतो ना झोपून घेतलं. विहानचा अभ्यास घ्यायचा होता, पण तेवढ्यात विहान ड्रॉइंग करताना बघितलं तर मिलीचं चिल आहे मी असं मला वाटलं, पण त्याने मला त्याच्या सगळ्या ड्रॉइंग्स दाखवायला लागला. आणि त्याच्यानंतर मला त्याच्यातली एक ड्रॉइंग खूप आवडली आणि मी विचारलं पण ही गर्ल आणि हे बॉय करण्यात, बोलते ही मम्मा आणि पप्पा. मी अरे पप्पांना बारीक दाखवलं आणि मम्माला जाडं दाखवलंस तू, हे काय? चला तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.